आज थम्सअप मध्ये मेंटोस घालून प्रँक काय गंडाला आज. तर भावानं जुनेदला लवकर आवरून ये म्हणलं. जुनेद काय सकाळ सकाळी बुरसा झालता. आता फिरत नाही मी कधी घेऊन आला नाही सकाळ सकाळ सुरुवात केलाय ना. 12 वाजल्यात 12:30 वाजल्यात तरी भाऊ अजून अंगो करा ना. रविवारी आपला हक्काचा वार असते हो, त्यामुळे आपल्याला पण विचार नाही किती पण लेट. सकाळ म्हणजे ती दुपारच झालती. रविवारचा वार म्हणजे मिसळचा वार असते. म्हणजे तिथं आम्हाला जायचं होतं कस्तुरी मिसळ. ती म्हणजे आपल्या दिनाची मिसळ. म्हणजे ते गेल्यावर भावानं गर्दी होती. त्या 10-15 मिनिटं थांबून घेतलं. लगेचच मिसळ आली. मग मिसळ खाऊन घेतलो. मिसळ खाऊन जुनेदच्या घरला गेलो आणि जुनेद आवरला लगेच. जुनेद एकटा आवरणार होता. खरं आम्ही त्यासोबत तिघे गेलतो. कारण बाईच्या राहू एकाचं काम असलं तिघे जण जायलाच लागतात. धीरजनं तर मा डोक्यात फाड देशन मारलं. धीरजच्यातले डांग मस्त आहे. डांग मस्त म्हणजे समजूनच घ्या तुम्ही. मग तिथनं आम्हाला रायमडीत जायचं होतं. रस प्यायला म्हणलं माय. मग जाता आता उसाचा रस पिला. मग तिथनं गेलो आम्ही डायरेक्ट राजाराम तलावर. कारण फोटो काढायचे होते. नाही तर आमचा ॲथलेटिक बॉय आहे. खरं गॉगल कसला घातलाय बघा. घातलाय म्हणजे चेस्ट घातलेला सोडा तिनं. मग जुनेद फोटो काढायचा म्हणलं लगेच केस तीन उभा करालता. हाताने व्यवस्थित सेट होईना म्हणलं जरा पाणी लावून सेट केला. मग फोटो त्यानं काढून घेतलं आणि आम्ही चाललेलो घरला. मग घरला जाऊन आवरून घेतलं आणि चेतन थांबलेला वाडा बघत. मग चेतन पाशी गेलो. मग जुनेदवर करायचं होतं आम्हाला आज प्रँक. आणि जुनेद गेलता बाहेर. नाही आता तर साधा येऊ भाऊ वाचले ते त्या भावावर लय मोठा फ्रँक होता. आज जुनेदर होता स्कॅम आणि जुनेद काम होती म्हणून जरा बाहेर गेला. मग जरा गाडी काढून म्हणलं आम्ही तिघजण कुठे तर असंच फिरायचं म्हणलं. आणि स्कॅम केलेली बाटली तर अशीच होती. दुसरं कोण गावते का बघतच फिरालतो. मग तिथनं रिलायन्स मॉल पैसे गेलो आणि जरा पाणीपुरी खाऊन घेतली. मग जुनेदच्या कॉलेजला मी आणि विनीत त्याला न्यायला गेलतो. चेतन गेलता घरला. त्यामुळे आजचा प्रँक काय गणलाय भावानं. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.